अहिल्यानगर दौंड महामार्गावरती खंडाळा परिसरामध्ये भीषण अपघात झालेला आहे। दोन ट्रक जे आहे त्या समोर समोर यांची धडक झालेली आहे आणि त्यानंतर मोठी आग जी आहे ती ह्या दोन्ही ट्रकांना लागलेले मोठा पेट जो आहे घेतलेला आहे आणि आपण पाहू शकतो की अजूनही या धुराची लोळ जे आहे ते आपल्याला निघत आहे। परिसरातील काही नागरिक आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बातचीत काय नेमकी घटना घडली काय? सकाळी 5:45 दरम्यान एक खूप मोठा आवाज झाला आणि आवाज झाल्यानंतर रोडच्या कडेला असल्यामुळे आम्हाला अपघाताचा नक्की अंदाज आला। धावत त्या ठिकाणी पळत आलो तर दोन्ही ट्रकचा अपघात झाला होता। आल्यानंतर एक ड्रायव्हर अडकलेला होता, त्या ड्रायव्हरला काही लोकांनी बाजूला ओढून काढलं आणि तो रस्त्यावर पडला होता। आम्ही आल्यानंतर त्याला बाजूला काढलं आणि घरून गाडी बोलून घेतली। त्या गाडीत त्या जखमीला टाकून नगरला पाठवलं, पण तोपर्यंत दोन्ही गाड्या पेटल्या होत्या। प्रचंड मोठ्या आगीची लोळ उठत होती आणि त्यानंतर मग ते दोन्ही ड्रायव्हरला घेऊन गाडी आनंदोशी हॉस्पिटलला गेली। त्यांनी ऍडमिट करून नाही घेतलं, संदीप हॉस्पिटलला पण नाही घेतलं। शेवटी परत तो वेळ गेल्यानंतर दोन्ही ड्रायव्हरला गाडीमध्ये टाकून सिव्हिल हॉस्पिटलला ऍडमिट केलं। अग्निशमनला 6च्या दरम्यान फोन केला मिसाळ साहेबांना। अगदी 12 ते 14 मिनिटात महानगरपालिकेच्या अग्निशमनच्या गाड्या आल्या। खरंच त्या यंत्रणेला मानावं लागेल। पोलिसांना काय होतं याच्यामध्ये, कसला माल होता काय? एका गाडीमध्ये लोखंड आहे आणि दुसऱ्या गाडीमध्ये कापड भरलेले, त्यामुळे खूप मोठा आवाज या ठिकाणी झाला आणि दोन्ही गाड्यांनी खूप मोठा पेट घेतला होता। जीवितहानी काही? आता ह्या गाडीमध्ये नेमकं कोण आहे आमच्या लक्षात नाही आलं, कारण तोपर्यंत गाड्या पेटल्या, परंतु जे बाहेर होते घाईघाईमध्ये आम्ही त्यांना घेऊन गेलोय। त्या लोकांचे अक्षरशः पैसे कागदपत्र अडकले असं सांगितलंय। नेमकं का आम्हाला अजून स्पष्ट नाही गाडीमध्ये कोणी ऐकत, पण आता गाडी काढतोय आपण। जेसीबी आणलं, इथं पाणी भरायची व्यवस्था आमच्या शेजारी शेत असल्यामुळे इथं केली जेसीबीची व्यवस्था, पण आता पाहतोय आतमध्ये काय आहे। अपघात किती भीषण होता ह्या दृश्यांवरून आपल्याला लक्षात येत आहे की दोन्ही गाड्या ज्या आहेत त्या पलटी झालेल्या आहे आणि त्यांनी जागीच जो आहे तो या ठिकाणी पेट घेतलेला आहे। यावर कोण पण कसं कुणाल जायकर, TV9 मराठी, खंडाळा, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।